2008चं साल. महाराष्ट्रातील एक लहानसं शांत गाव. गावात फारसं काही घडत नसे. संध्याकाळी मंदिराची घंटा, रात्री कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आणि सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांची लगबग. एवढंच आयुष्य. त्या गावात राहायची स्नेहा देशमुख. वय फक्त 22 वर्ष. BA शिकलेली, शांत, कोणाशी फारशी न बोलणारी. वडील लहानपणीच गेले होते. आई आणि एक धाकटा भाऊ. एवढंच एक कुटुंब. गावकऱ्यांना ती सभ्य मुलगी म्हणून माहीत होती. पण एक दिवस स्नेहा अचानक गायब झाली. आईने आधी फार लक्ष दिलं नाही. मित्राकडे असेल. दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला. चौथ्या दिवशी आई थेट पोलीस स्टेशनमध्ये गेली. तपासाची सुरुवात झाली. पोलिसांनी सुरुवातीला हलक्यात घेतलं. आजकाल मुली रागात घर सोडतात. प्रेम प्रकरण असेल. पण आई रडत होती. माझी मुलगी अशी नाही. तपास सुरू झाला. स्नेहाचा फोन घरातच होता. पर्स, कपडे सगळं तसंच. फक्त तिच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी दरवाजा तोडला आणि आत जे दिसलं ते कोणालाही झोप उडवेल असं होतं. ती खोली स्वच्छ होती. रक्ताचा एकही थेंब नव्हता. पण बेडवरती चादर नव्हती आणि खिडकीची कडी आतून तुटलेली. भिंतीवर एका ठिकाणी हलकी ओरखड्याची खूण. जणू कुणी झगडण्याचा प्रयत्न केला होता. पण आवाज कुणालाच ऐकू आला नव्हता. हे सारं पाहून गाव हादरलं. संशयाचा पहिला धागा जोडायला सुरुवात झाली. स्नेहाच्या कॉल डिटेल्स तपासल्या गेल्या. 1 नंबर. वारंवार. विजय पाटील. गावातला प्रतिष्ठित माणूस. लग्न झालेलं. 2 मुलं. सगळे त्याला भाऊ म्हणायचे. पोलिसांनी चौकशी सुरू केली. तो शांतपणे म्हणाला, हो, बोलायचो. ती शिकवणीसाठी मदत मागायची. त्याचा आवाज थरथरत नव्हता. त्याच्या डोळ्यात भीती नव्हती. त्यामुळे पोलीस गोंधळले. खरी गोष्ट उघड होऊ लागते. 10 दिवसांनी नदीकाठी एक कुत्रा काहीतरी ओढत होता. पोलीस तेथे पोहोचले. ती होती स्नेहाची चादर. आणि थोडं पुढे एक अर्धवट कुजलेलं शव. ओळख पटली. स्नेहा. संपूर्ण गाव सुन्न झालं. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. मृत्यू गुदमरून झालेला होता. संघर्षाच्या खुणा होत्या. नखात मानवी त्वचेचे कण. म्हणजेच तिने शेवटपर्यंत लढा दिला होता. नखातील DNA तपासला गेला. तो DNA विजय पाटीलचाच होता. सत्य बाहेर येतं. पोलिसांनी विजयला अटक केली. पहिले 2 दिवस तो काहीच बोलला नाही. तिसऱ्या दिवशी मात्र तो तुटला. त्याने कबुली दिली. स्नेहाला तो अनेक महिन्यांपासून त्रास देत होता. लग्नाचं आमिष दाखवत होता. पण ती मात्र स्पष्टपणे नकार देत होती. त्या रात्री तो तिच्या घरी गेला. वाद झाला. ती ओरडू लागली. त्यानं तिचं तोंड दाबलं. आणि जे घडलं ते कायमचं घडलं. शेवटी कोर्टाने विजयला जन्मठेप सुनावली. आई आजही त्या खोलीत जात नाही. गावात आजही लोक म्हणतात, रात्री त्या घराजवळून गेलं की खिडकीत कुणी उभं आहे असं वाटतं. ही कथा इथेच संपत नाही. पण प्रश्न राहतोच. खरा गुन्हेगार नेहमी रस्त्यावरचा असतोच असं नाही. कधीकधी तो भाऊ म्हणून ओळखला जाणारा माणूस देखील असतो. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? की आपण जे पाहतो तेच सत्य असतं का? की सत्याच्या मागे पण माणसाच्या मनामध्ये काहीतरी वेगळं सुरू असतं? आपण एक अजून कथा पाहणार आहोत. कथा शेवटपर्यंत ऐका. तो रोज बायकोसाठी चहा बनवायचा. एक सत्य क्राईम कथा. 2014चं साल. महाराष्ट्रातील मध्यम आकाराचं शहर. फ्लॅट संस्कृती,
नुकतीच वाढायला लागलेली. लोक शेजाऱ्यांना ओळखत होते, पण फारसं ओळखत नव्हते. या शहरात 3ऱ्या मजल्यावरती राहायचा एक आदर्श कुटुंब. अमोल कुलकर्णी, वय 35, खाजगी कंपनीत अकाउंटंट, शांत, नीटनेटका, वेळेवर ऑफिसला जाणारा. आणि त्याची बायको नेहा, वय 32, घरात राहणारी, नेहमी हसमुख. शेजारी लोक एक गोष्ट नेहमी सांगायचे, अमोलसारखा नवरा सगळ्यांना मिळावा, कारण तो रोज सकाळी स्वतः उठून नेहासाठी चहा बनवायचा. तो दिवस एका मंगळवारी सकाळी नेहाचा फोन तिच्या आईला गेला नाही. आईला वाटलं झोपली असेल. दुपार झाली, फोन बंद. सायंकाळी अमोल ऑफिसमधून घरी आला. दार उघडं होतं. आत नेहा जमिनीवरती पडलेली होती, पण ती होती अचेतन अवस्थेमध्ये. तिला लगेचच रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी एक वाक्य सांगितलं, ती आता या जगात राहिलेली नाही. पोलीस आले. घरात कुठेही जबरदस्तीचं चिन्ह नव्हतं. दार उघडं होतं. कपाट नीट बंद होतं. दागिने तसेच होते. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. मृत्यूचं कारण स्लो पॉयझनिंग. म्हणजे 1-2 वेळा नाही, हळूहळू आठवड्यांपासून. पोलिसांनी पहिला प्रश्न विचारला, ती काय खात होती? उत्तर साधं होतं, घरचं जेवण आणि रोज सकाळचा चहा. परफेक्ट नवरा. अमोलवरती संशय घेणं कठीण होतं. तो रडत होता, आकांत करत होता, तो कोसळला होता. तो म्हणत होता, माझ्या आयुष्याचं सगळं संपलं, मी एकटा पडलो, माझं आयुष्य आता वाळवंटासारखं झालं. पण तपास सुरूच राहिला. डॉक्टरांनी सांगितलं, हे विष फार दुर्मिळ आहे, सहज मिळत नाही. पोलिसांनी मेडिकल स्टोअर्स तपासले. तीच गोळी, तेच केमिकल. एका ठिकाणी नाव सापडलं, अमोल कुलकर्णी. भूतकाळ उघड होतो. तपासात अजून एक गोष्ट समोर आली. अमोलचं ऑफिसमध्ये अफेअर होतं एका तरुण मुलीसोबत. आणि त्याने मित्राकडे एकदा बोलूनही दाखवलेलं होतं, नेहा गेली तर आयुष्य सोपं होईल. तो विनोद म्हणाला होता, पण विनोद कधी गंभीर झाला हे कुणालाच कळलं नाही. सत्य समोर येतं. अमोलने कबुली दिली. तो म्हणाला, मी तिला मारायचं असं ठरवलं नव्हतं, फक्त आजारी पाडायचं होतं. पण मात्रा वाढत गेली. तो रोज सकाळी तिच्यासाठी चहा बनवायचा. तोच चहा तिचा शेवट ठरला. कोर्टाने अमोलला आजीवन कारावासाची शिक्षा दिली. आजही त्या फ्लॅटमध्ये कोणी राहत नाही. शेजारी लोक म्हणतात, सकाळी त्या किचनमधून चहाचा वास येतो असं वाटतं. शेवटचा प्रश्न हा, गुन्हा ओरडत नाही, रक्तरंजित नव्हता, तो रोज सवयींमध्ये लपलेला होता आणि म्हणूनच तो जास्त भयानक होता. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.